तुमको क्यों हायलाइट होना है, जाने दो, छोड़ दो ना। संशयित आरोपींबद्दल ज्यावेळी पीडितेनं TCS या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पॉश कमिटीवर असलेल्या अश्विनी चेनानीकडे तक्रार केली, त्यावेळी अश्विनीनं म्हटलेलं हे वाक्य म्हणजे दखल घेणं सोडून तिनं महिलेलाच गप्प करण्याचा प्रयत्न केला। नाशिकच्या TCS कंपनीमध्ये शोषण आणि धर्मांतर प्रकरणात सर्वात भयावह पैलू हा होता की विशिष्ट पीडितांची निवड करण्यात येत होती। ज्या तरुणी साडी नेसतात किंवा भारतीय परंपरा पाळतात त्यांना जाणीवपूर्वक सॉफ्ट टार्गेट बनवण्यात आल्याचं अनेक तक्रारींमधनं उघड झालं। संशयितांनी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक छळही केला। बाहेर फिरायला जाऊ अशा ऑफर देत रेस्टॉरंटवर नेणं आणि तिथे अत्याचार करणं हा या टोळीचा कट होता। हे संशयित एकाच परिसरातील असल्यानं त्यांनी कंपनीच्या आत स्वतःचं एक अघोषित नेटवर्क तयार केलं होतं असंही उघड झालंय। त्यात भर पडली या HRची। आणखीन काय काय आणि कसं घडलंय ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। TCS या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पॉश कमिटीवर असलेल्या अश्विनी चेनानीला 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर तिला कोर्टात हजर केलं गेलं आणि त्यात काही धक्कादायक खुलासे समोर आले। पॉश ट्रेनिंग हे प्रत्येक कंपनीत होतं, प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये हे ट्रेनिंग दिलं जातं, ते कंपल्सरी सुद्धा असतं। तरीही या कंपनीमध्ये एका महिलेनं जी पॉश कमिटीवर आहे तिनेच पीडित महिलांकडे दुर्लक्ष केलं। खरं तर लैंगिक छळाच्या प्रकरणांकडे बारकाईनं लक्ष देणं हे या कमिटीचं काम असतं, पण हिनी संशयितांनाच मदत केल्याचं दिसतंय। बरं, इतकंच नाही, आणखीन अनेक गोष्टी समोर आल्यात। तिनं आणखीन काय काय केलंय आणि कोर्टात नेमकं काय घडलं ते बघा। HR असलेल्या अश्विनीमध्ये आणि संशयित आरोपी असलेल्या तौसिफ अत्तार सोबत तिचे 38 कॉल झालेत। दानिश शेखला 1 कॉल झालाय आणि रजा मेमन सोबत 22 कॉल झालेत आणि एक आक्षेपार्ह चॅट जे आहे ते सुद्धा उघड झालंय। शिवाय आर्थिक व्यवहारांबद्दल ती अजिबात पोलिसांना सहकार्य करत नसल्यानं 5 दिवसांची रिमांडची मागणी जी आहे ती करण्यात आली, पण न्यायालयानं आत्ता 2 दिवसांची कोठडी दिली आहे। बरं, या सगळ्या प्रकरणात फक्त शारीरिक छळ किंवा मजा मारणं हा एकच अजेंडा होता का, तर तसंही नव्हतं। धर्मांतराचा हिडन अजेंडा होता का या सगळ्यामध्ये, याची चौकशी सुद्धा सुरू झाली आहे। केवळ लैंगिक अत्याचार करून हे संशयित थांबले नाहीत। पीडितेच्या धार्मिक भावना दुखावणं, हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरणं आणि बळजबरीनं मांसाहार किंवा नमाज पठणाची सक्ती करणं, यावरून यामागे एखाद्या धर्मांतराचा छुपा अजेंडा होता का याचा तपास आता पोलीस करतायत। लव्ह जिहादच्या छायेत तर हे प्रकरण जात नाहीये ना, अशी चर्चा आता नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली आहे आणि त्या पद्धतीनं त्या अँगलनं चौकशी सुद्धा सुरू झाली आहे। धर्मांतर आणि शोषणाच्या या घटनेत निदा खान नावाची जी व्यक्ती आहे ती मास्टरमाइंड होती असं म्हटलं जात आहे। ती व्यक्ती सध्या फरार आहे, तिचा तपास सध्या सुरू आहे, पण ती कशा पद्धतीनं मुलींचा विश्वास संपादन करायची ते बघा। नवीन ज्या एम्प्लॉईज आहेत, ज्या मुली आहेत, त्यांना सगळ्या एम्प्लॉईजच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ती सामील करून घ्यायची। नंतर विशिष्ट मुलींना मैत्री आणि कॅज्युअल चॅटच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं जायचं। म्हणजे फक्त तीच नाही, हे संपूर्ण रॅकेटच अशा पद्धतीनं सुरू होतं। मग तिथे पहिले काय व्हायचं तर त्या कॅज्युअल ग्रुपमध्ये अडल्ट जोक्स जे आहेत ते मारले जायचे किंवा पाठवले जायचे। नंतर धर्मावरती आधारित चर्चा तिथे व्हायची। नंतर हिंदू धर्मावरती टीका केली जायची आणि मग दुसरा धर्म किती चांगला आहे असे चॅट्स व्हायचे आणि मग दुसऱ्या धर्मातील धार्मिक रीतिरिवाज व विधी पाळायला सांगितलं जायचं। यासाठी कंपनीत टीम लीडर काम करताना फायदा करून देत या आमिषाला बळी अनेक मुली पडत होत्या। नंतर हिंदू तरुणींना जाळ्यात ओढणंच नव्हे तर त्यांना नमाज पठणापासून ते मुस्लिम पेहरावापर्यंतचं प्रशिक्षण देण्याचं मिशन निदानेच राबवल्याचा खळबळजनक खुलासा जो आहे तो नाशिकच्या SITच्या तपासात सध्या उघड झालाय। हे उघड होताच लेडी खान मोबाईल फेकून पसार झाली असंही समोर आलंय। प्रकरणातील इतर संशयित ड्रायव्हर्स मदतनीस होते, मात्र खरा ब्रेन हा निदाचाच होता। तीच या मुलींचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत होती किंवा हे सगळं रॅकेट चालवण्याच्या मागची मास्टरमाइंड कोण होती तर ती निदा होती असं म्हटलं जातंय। संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख आणि इतरांच्या मदतीनं तिनं कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींना टार्गेट केलं। धक्कादायक म्हणजे धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्यानंतर या तरुणींना मुस्लिम धर्माच्या चालीरीतींचं रीतसर कोचिंग ही निदा खान देत होती असं समोर आलंय। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत। या सगळ्यात आता TCS कंपनीचे अध्यक्ष काय म्हणाले तेही आपण बघूयात। टाटा सन्सचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी TCS नाशिकमध्ये लैंगिक छळाच्या आरोपांना गंभीर आणि त्रासदायक म्हटलंय। चंद्रशेखरन यांनी असं सांगितलंय की ही चौकशी TCSच्या
चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अराठी सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली केली जाते। याचा उद्देश संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आणणं आणि जबाबदार व्यक्तींना ओळखणं हा आहे। या प्रकरणाला कंपनीनं अत्यंत गांभीर्यानं घेतलंय। आरोप समोर आल्यानंतर कंपनीनं तात्काळ कारवाई सुरू केली आहे। आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध पावलं उचलण्यात आली आहेत आणि तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य जे आहे ते सुद्धा केलं जात आहे। टाटा ग्रुप कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला किंवा दबावाच्या धोरणाला अजिबात सहन करत नाही। या घटनेनंतर कंपनी आपल्या प्रक्रियेची देखील समीक्षा करणार आहे। जिथे गरज असेल तिथे सुधारणा केल्या जातील आणि त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं सुद्धा त्यांच्याकडनं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे किंवा भूमिका मांडण्यात आली आहे। पण हे संपूर्ण रॅकेट जे आहे ते कशा पद्धतीनं फिरलं किंवा ते कशा पद्धतीनं वाढत गेलं याचं हे एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता की सुरुवातीला कॅज्युअली हे सगळे चॅट्स जे आहेत ते सुरू झालेले होते आणि त्याच्यानंतर हळूहळू ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला। नाशिकमध्ये जी SIT आता या प्रकरणात स्थापन करण्यात आलेली आहे त्या SIT कडनं ही माहिती जी आहे ती सांगण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर निदा खान नावाची जी व्यक्ती आहे जी या सगळ्या मुलींचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत होती तिच्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आणि जी HR मॅनेजर या मुलींच्या किंवा जी पॉश कमिटीवरती यांची अश्विनी नावाची HR मॅनेजर होती तिने ज्या पद्धतीनं या मुलींच्या तक्रारी या पीडितांच्या तक्रारी तिने इग्नोर केल्या, त्यांना असं सांगितलं की तुम्ही क्यों हायलाइट में आना है, छोड़ दो, जाने दो, आणि अशा पद्धतीनं तिने त्या संशयित आरोपींनाच मदत केल्याचं सुद्धा या सगळ्यामध्ये आता उघड झालंय। त्याच्यामुळे याच्यावर आता पुढे काय कारवाई होते, कशा पद्धतीने, आता 2 दिवस तिला पुन्हा कोठडी देण्यात आलेली आहे। 2 दिवसानंतर पुन्हा जेव्हा तिला कोर्टात आणलं जाईल त्यावेळेला नवीन काही माहिती समोर येते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघायचे असतील, तुम्हाला जर वेळोवेळी सगळे अपडेट्स हवे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।